चंद्रपुर जिले में पर्याप्त रक्त संग्रह के चलते दूसरे जिलों को रक्त की आपूर्ति की जा रही है। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। कोरोना के संकट को देखते हुए राज्य सरकार द्वारा नागरिकों को रक्तदान करने के लिए आह्वान किया गया और चंद्रपुर जिले में इस कार्य के लिए बड़ी संख्या में लोग सामने आए। राजनीतिक पार्टी के साथ सामाजिक संगठन का भी इसमें काफी योगदान रहा और जिसकी वजह से वर्ष भर में 269 शिविर लिए गए और चंद्रपुर जिले में प्रतिदिन औसतन 50 बोतल खून जमा हो रहा है और महीने में तकरीबन 1200 बोतल खून जमा हो रहा है। और आज स्थिति यह है कि अन्य जिलों को चंद्रपुर जिले से खून की आपूर्ति की जा रही है, जिसके संदर्भ में जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राठौड ने जानकारी दी है। कोविड आजारांच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे, परंतु चंद्रपूर जिल्हा याला अपवाद ठरलेला आहे। या जिल्ह्यामध्ये मागील 2 महिन्यात 1000 अतिरिक्त रक्तचे जे बॉटल आहेत ते कलेक्ट झालेले आहेत आणि जे काही इतर जिल्हे आहेत जसे गडचिरोली जिल्ह्याला आम्ही आता 7 बॉटल्स मागच्या महिन्यात त्यांना दिलेले आहे 2 बेसवर आणि आमच्याकडे आतापर्यंत 1000 अतिरिक्त बॉटल्सचे आम्ही कलेक्शन केलेलं आहे। तर या जिल्ह्याला असं सध्या तरीसुद्धा रक्ताचा तुटवडा नाही आहे आणि याद्वारे पुनश्च मी एक आव्हान करतो की जे रक्तदाते आहेत त्या रक्तदात्यांनी पुढे यावे आणि आपलं रक्तदान करावं आणि जे रक्तदाते यापूर्वी पुढे आलेले आहेत आणि ज्यांनी रक्तदान केलेलं आहे त्यांचे मी सर्वांचे एक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपलं जे रक्तसंक्रमण अधिकारी आहेत जिल्हा सामान्य रुग्णालयाची व त्यांची टीम आहे ते फार चांगलं काम करत आहेत आणि अशा प्रकारे आम्ही या महिन्यातसुद्धा अनेक कॅम्प जे शिबिर आहेत त्यांचं पण नियोजन केलेलं आहे आणि याच्या कॅम्पच्या माध्यमातून आम्ही जे आमचं उद्दिष्ट आहे दरवर्षीचं यावर्षी निश्चितच आमचं उद्दिष्टामध्ये जे आमचं अचिव्हमेंट आहे ते डबलमध्ये आम्ही जे दुप्पट आम्ही रक्ताची जी बॉटल आहेत ते आम्ही कलेक्ट करणार आहोत। त्यामुळे पुनश्च एकदा मी सर्व रक्तदात्यांच्या ठिकाणी आभार मानतो।